हॅलो नमस्कार सगळ्या आमच्या गोड मैत्रिणींना, काकांना, काकूंना शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे एका पॉझिटिव्ह थॉट घेऊन. आय होप तुमची सुद्धा झाली असेल. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30. आज आभाळ खूप गच्च भरलेला आहे, सगळीकडे पावसाचं वातावरण झालंय सकाळ सकाळ. आणि आमचा थोडा झालेला आहे मूड ऑफ, कारण आम्ही काल कुरडायचा चीक दळला होता. म्हटलं मग आता कुरडई बनवायच्या कशा, इतकं जर आभाळ आलेला आहे, थोडीशी बुरबुर सुद्धा येत होती. तर मग 5 वाजल्यापासून असंच बेडवर बसून राहून आम्ही सारखं खिडकीतनं बाहेर बघत होतो की पाऊस येतो की काय, पाऊस येतो की काय. कारण 2-3 दिवसाची मेहनत कुरडई बनवायची म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला की किती म्हणजे मेहनत घ्यावी लागते कुरडई बनवणे. गहू भिजायला घालण्यापासून, त्याचं पाणी चेंज करणं, दळण्यापासून, म्हणजे 2-3 दिवस आपले सगळे कामातच जातात. तर मग त्याच टेन्शनमध्ये 5 वाजल्याचं बसलेलो आम्ही की येतोय की नाही पाऊस. तर हे पहा सकाळचे वाजलेले 6:15 आणि एवढं आभाळ आलंय. तर आम्ही 5-5 वाजल्यापासून मम्मी आणि मी उठून बसलोय की काय करावं काय करावं. दोघींना पण एवढं टेन्शन आलंय की काही समजेनाच नेमकं, म्हणजे करायला घालावं की नाही, चिक काटावा की नाही, किंवा कुरडया काढावं की नाही. तर फायनली इथं थोडंसं आभाळ फुटलंय आणि मम्मी म्हणणे फायनली करून टाकू, जे होईल ते होईल. पडलं ऊन तर ठीक आहे, नाही पडलं तर जशा वाळतील तशा वाळतील. तर मग आता घेतोय करायला. हे पहा, जेव्हा उठलो त्यावेळेस तर पूर्ण काळं आभाळ होतं, कुठेही आभाळ फुटलेलं थोडं सुद्धा दिसत नव्हतं. पण आता जसा जसा दिवस वरती येईन तसं तसं थोडंसं हे बघा इथं फुटलंय. तर असं वाटतंय आता सगळं ओपन होईल, पण पाहू आता काय होतंय. देव भरोशी सोडले आता. तर मग करावं की नाही, करायला घ्यावं की नाही, हे विचार करता करता फायनली मग आमचं ठरलं की चला थोडंसं आभाळ नितळलंय तर घ्यावं मग करायला. तर मग मम्मीला तर कालच बोलून घेतलं होतं, रात्रीच इलेक्शनची ड्युटी देऊन ती आली. म्हणजे 7:30-8 वाजले होते तिला रिटर्न येता येता घरी. आणि मग घरी येऊन ती परत आमच्याकडं आली की नको म्हटली, कारण कुरडईचा चीक हाटणं हे खूप महत्त्वाचं असतं कुरडई बनवण्यात. कारण चीक आपला व्यवस्थित झाला तरच कुरडई व्यवस्थित होती. तर आता एक हांडा मम्मीने याच्यामध्ये पाणी वतलंय. मम्मीला अंदाज आलेला आहे, कारण 1.5 पायलीच्या कुरडयाला 1.5 हांडा पाणी लागतोच. मग कमी जास्त करता येतं. तसं मग काय होतं, कुणी कुणी काय करतं, पातेल्याने पण चीक मोजतं. तर जेवढं पातीला चीक असेल तेवढंच पातीला आपण पाणी सुद्धा घेतो, तेवढ्यामध्ये ते होऊन जातं व्यवस्थित. पण मम्मीला अंदाज आलेला आहे कुरडयाचा हांड्याचा, त्याच्यामुळे मग हांड्यानेच वतलंय आम्ही. त्याला आलं का मग अजून आणते पाणी, आहे का नाही. एकच हांडा झाला ना, अजून अर्धा आणते. तर मग हे पहा, छान अशी खडी गव्हाची खाली गेली आहे. मस्त हे पाणी वगैरे सगळं आता मम्मी गाळून घेते, कारण कुरडई बनवायला सुगरणीच पाहिजे. तसं आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्ही म्हटलं नको काही चुकवायला, उगाच पचका व्हायला. त्याच्यामुळे मम्मीला आणि आणखी एक ताई आहेत त्यांना बोलून घेतलं होतं, आमच्या जाऊबाईंना. तर छान अशी खडी खाली साचली आहे, आणि खडीसुद्धा खूप साचली म्हटल्यानंतर चिकसुद्धा खूप पडणार आहे, कारण आम्ही गाळण्याची आणि धुण्याची खूप अशी काळजी घेतली होती 3 दिवस. तर हे पहा, ही अशी खडी फोडून घेत आहे मम्मी, कारण ती खडी फोडून घ्यावं लागते असं म्हणतात. सकाळच्या कुरडईच्या घाईमध्ये इकडे ताईचं चाललेलं आहे चहा ठेवायचं काम. सकाळ सकाळ आता सगळे उठले, अक्का बाबा सगळेच उठले, आणि मी इकडे चांगलं पातेलं भरून चहा ठेवलाय आता ताई. करायची रोज तिकडे उडी झाला होता आपण पावडर तिला मी करून पाणी कशात काढून ठेवता, पण नाही होत तशी याच्यात काढायचं अजून घ्या ना भरून. हा भुगा करते, नको टाकून लाल होत्यात बरं का परत. तिने भुगा करून वडा नाही, तुरटीचा भुगा कर. सोड्याचं राहून दे, सोडा आपण थोडा टाकू. ती बी उगा एवढी टाकली नाही, किती टाकली रात्री काय माहिती. थोडीच टाकली म्हणती ना, थोडीच टाकलेली म्हणजे टाकली नाही, टाकायचं म्हणून ना. तू भडक्यात वत 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 डायरेक्ट जाळा फक्त खाली. मिसळू का थोडा गरम टाक, गरम गरम सार वतलं मला.
तर मग चीक खाटायचं म्हणलं ना की 2-3 बायका सुगरणी पाहिजे. तर ह्या ज्या सुनीताताई आहेत त्या आमच्या चुलत मोठ्या जाऊबाई आहेत आणि त्यांना चीक खाटायचा इतका छान एक्सपिरियन्स आहे. आमच्या इथं कुणाच्या कुड्या बनवायच्या असल्या की यांना बोलवलं जातं. मस्त एक्सपर्ट आहेत चीक खाटण्यामध्ये. आणि मग मम्मी त्यांना थोडीशी मदत करते. मम्मीला सुद्धा येत होतं पण आता वयामानाने जमत नाही. जसं जसं वय होईल तशी एवढी म्हणजे ताकद राहत नाही बॉडीमध्ये. आणि मग छान असा चीक खाटला आहे. त्यामध्ये त्यांनी मीठ थोडंसं आणि जिरे ॲड केलेले आहेत. तर हटून वाफेवर शिजायला ठेवलाय. तर इतकी मेहनत घ्यावी लागती. मम्मी आणि ताई तर घामाघूमच झाल्यात आणि त्यातली त्यात धूर लागला लय त्याच्यामुळे सहा पाहिल्याच्या कुरड्या केल्या सुनीताताईंनी. 6 कमाल आहे 6 पाहिल्याची. त्याला काय नाही, आपण पण शिकून घेऊ दामादामानी. म्हणजे हटायचं काम जरा आपल्या वर्षी ना सगळ्यात आधी भिजायला टाकतो. सगळ्यात आधी भिजायला. आणि हे काय बघा आबाळात खुललंय देवाच्या कृपेने. मागाशी कस म्हणलंय तर पण आज ऊन काय पडलं नाही. पण पडन आता. आबाळ खुललंय म्हणल्यावर ऊन पडणार आहे. हा आबाळ सगळं गेलंय. हा येत होतं सकाळी येत होतं. मी तासभर बसून राहिले. मला इतकं टेन्शन आलं. म्हणलं आता इतकं थेंब थेंब पडत होते छोटे छोटे. म्हणलं आता काय खरं नाही. सांगू आपण थांब घडी. हा आणि चिक जर ठेवला असतं तर आंबट झाला असता ना. दोन आहेत 2. तर छान असा चिक वगैरे हटून घेतला मम्मीने आणि ताईंनी. त्यानंतर आम्ही कुरड्या घातल्या. तर या चिकावरनं लक्षात आलं की माझी आजी आहे म्हणजे आईची आई, ती ह्या चिकाची ती पावडर बनवायची आणि वर्षभर स्टोअर करून ठेवायची. तर ते जे आमचे बाबा होते म्हणजे आता ते नाही राहिले, ते वारले, तर ते सकाळ सकाळ ना ह्या चिकाचाच नाश्ता करायचे. तर तो मम्मीने मला पण आहे ना एका वर्षी मी उडीसाला ज्यावेळेस होते त्यावेळेस ही चिकाची पावडर मला बनवून दिली होती. म्हणजे असं चिक खाटून त्याचं सगळं असं व्यवस्थित नाही का सोऱ्याने पाडून मग तो मिक्सरमध्ये दळायचा. तर अशी चिकाची पावडर खूप छान केली होती मम्मीने. आणि ज्यावेळेस आपण बनवायला घ्यायचा इन्स्टंट त्यावेळेस फक्त 2 चमचे दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये जसं पाहिजे तसं टाकून फक्त हटून घ्यायचा इन्स्टंट साखर किंवा गूळ टाकून. तर बराचसा तिने मला एक बरणी भरून दिला होता. तर मी मुलांना आणि ह्यांना रोज द्यायचे. तर ती चिकाची रेसिपी ना नेक्स्ट टाइम मम्मी आली ना की तिच्याकडनं मी शिकून घेणार आहे. म्हणजे मी इतकं विचारच नाही केला की कसा बनवला असं काय. पण जसं की तोंडी ऐकलं मी की तिने सांगितलं होतं असं सोऱ्याने पाडून चकलीच्या सुकू दिला आणि नंतर त्याची पावडर केली. तर खूप मस्त आणि हेल्दी असतो तो खाल्लेला असं म्हटलं जातं. सकाळ सकाळ चिकाचा नाश्ता खाल्ल्याने ना खूप अशी ताकद येते आणि लहान मुलांना दिलेलं तर खूप चांगलं असतं. तर मम्मीने मला ज्यावेळेस दिलं ना तर मला चांगले 3-4 महिने गेले. मी मुलांना त्यामध्ये 1 चमचा तूप, ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं दूध टाकून सकाळ सकाळ देत होते. म्हणजे जे ते आमचे बाबा होते ना म्हणजे आईचे वडील, तर त्यांनी मरेपर्यंत दुसरा काहीच नाश्ता केला नाही. खूप स्ट्रॉंग होते ते आणि त्यांच्या गावातले म्हणजे ते सगळ्यात ओल्ड पर्सन होते जुने. तर त्यांनी जोपर्यंत होते तोपर्यंत सकाळी रोज ते ह्या गव्हाच्या चिकाचाच नाश्ता करायचे. कारण त्यांना ना जडीबुटी आयुर्वेदिक झाडपाल्याबद्दल बरीचशी माहिती होती आणि असे बरेचसे ते रोगांवरती आयुर्वेदिक औषधं सुद्धा द्यायचे लोकांना. त्यांना बरंच काय 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 नॉलेज होतं आयुर्वेदिक याच्यामधलं झाडपाल्यांवरचं बरंच माहिती होतं आणि लोकांना फरक सुद्धा पडायचा. आणि मेन म्हणजे ते कुणाकडनं पैसे पण घेत नव्हते. नंतर लोकांना फरक पडला की ते स्वतःहूनच त्यांना म्हणजे गिफ्ट म्हणून किंवा मग काहीही म्हातार माणूस आहे म्हणून असं द्यायचे लोक त्याला. आणि मग सगळे चिकाचे भांडे वगैरे सगळं आवरून झालं. मग ह्यांनी आणली होती आईस्क्रीम. दुपारी घरी आले कधी तर मग ते आईस्क्रीम घेऊन येत असतात जसं उन्हाळा लागला तसं. तर आता 2 दिवस झाले जशी आईस्क्रीम घरी आली की ते पहिले मार्शल आणि बेलाला ठेवत असतात. तर त्यांना दोघांनाही खूप आईस्क्रीम आवडते, मार्शलला आणि बेलाला सुद्धा. तर बाकीच्यांसाठी कोण आणि मार्शल आणि बेलासाठी कफ आणतात म्हणजे त्यांना खाता येणं असं पातळ थोडंसं झाल्याच्या नंतर. आणि घरातल्या बाकी मुलांसाठी बाकी मेंबरसाठी कॉर्नेटोचे कोन वगैरे घेऊन येत असतात. तर मस्त असा बघा मार्शल इथं आईस्क्रीम वगैरे खाल्ली ना अशा पायाला गुदगुल्या कर म्हणतोय. नको करू आता, नको करू बस. आता कर म्हणून ते बघ हाय का पाय हाताने त्याला असं गुदगुले गेलेले आवडतं. मार्शू बस आता नको करू. परत तुला बघ कसं त्रास देतो. परत कर म्हणून तो हाताने हे बघ हाय का ते बघ. ए बेलू राडी बेलू. आणि थोडीशी कुरडई सुकली की त्याची जागा चेंज करावी लागते. तर मग सगळ्या कुरड्यांची आम्ही छान अशी जागा चेंज केली आणि काही खाली घातल्या होत्या तर मग त्या वरती सगळ्या जवळजवळ थोड्याशा अशा टाकल्या.
म्हणजे 3 वाजेपर्यंत तर काही पाऊस वगैरे आला नाही, छान असं कडक ऊन पडलं होतं. पण 3च्या पुढे ना थोडी भुरभुर सुरू झाली. तर मग 2दा आम्ही कुरड्या घरात घेतल्या आणि 2दा बाहेर घेतल्या. थोडीशी भुरभुर आली की लगेच ऊन पडायचं, थोडीशी भुरभुर आली की लगेच ऊन पडायचं, असं 2दा झालं. तर कुरडई बनवायचं सगळं काम आता आवरलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही ऑनलाईन काय काय शॉपिंग केली ती. तुम्हाला मागं म्हटलं होतं आम्हाला आमचं किचन थोडंसं चेंज करायचंय, तर त्यासाठी आम्ही थोडंसं काय मागवलं होतं. तर काही म्हणजे येते आता रोज एक पार्सल किंवा मग दिवसाड एक पार्सल येत चाललंय. जसं येते तसं आम्ही तुमचं शेअर करतोय. तर आज पुन्हा 4 पार्सल आलेले आहेत. तर मग ते काय आहे दाखवतो तुम्हाला. कारण कुरड्या थोड्या टेन्शनमध्येच म्हणजे भिजू घालण्यापासून थोडंसं टेन्शनमध्येच गेलं आमचं. कारण भिजू घातलं आणि त्या दिवसापासून वातावरण इतकं म्हणजे रोज पाऊस पडायला लागला. मग कसं बसं काल पण ज्यावेळेस चीक दळत होतो त्यावेळेस सुद्धा म्हणजे इतकं पावसाचं वातावरण झालं. म्हटलं चला आला पाऊस तरी चालेल पण चीक दळायचा. आणि आज पण सकाळच पूर्ण जसं की तुम्ही आधी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पूर्ण पाऊस म्हणजे टेन्शन मध्येच झाल्या. पण पाऊस आला नाही, कुरड्या छान झाल्या. आतापर्यंत अजून पाऊस एकदम पांढऱ्या शुभ्र पण झाल्या, एकही कुरडई तुटली नाही आणि पलटी पण सगळ्या झाल्या व्यवस्थित झाल्या सगळ्या. तर हे अगोदर खोलण्यात आम्ही पाहिलंय कसं आहे काय आहे. तर पहिलं पार्सल आपलं हे आहे, ज्या की आहेत ऑइल बॉटल, ऑइल कंटेनर. हे पहा खूप छान आहेत ह्या बॉटल, लीड वगैरे खूप मस्त दिलेली आहे. आणि 1 लिटरची एक बॉटल आहे ही. 1 लिटरला थोडंसं कमी आहे, 100 ग्रॅम कमी आहे. तर ह्या 2 बॉटल मागवलेल्या आहेत. सिस्टीम पण छान आहे, ओपन आणि क्लोज मस्त आहे. म्हणजे काय होतं की किटलीमध्ये वगैरे आपण ठेवलं तेल किंवा कावळ्यामध्ये ठेवलं तर ती पटकन ओतताना कसं हात वगैरे लागतातच आणि ती झाकण खोलायचं मग ते ओतायचं, मग त्याच्यामध्ये म्हणजे ती व्यवस्थित उघड वगैरे खाली येतात. मग खालीचा आपला सरफेस असतो किचनचा प्लॅटफॉर्म तो खराब होतो. आपण जर प्लेट त्याच्या खाली ठेवली तरी पण ती प्लेट खराब होती. तर ही छान सिस्टीम आहे. तर 2 बॉटल आम्ही मागवल्यात आणि या सगळ्याची लिंक मागचे जे पार्सल हे आणि आणखी 1-2 राहिले. तर ज्यावेळेस आम्ही किचनचं सगळं मेकओव्हर करू ना त्यावेळेस सगळ्याच्या जे आम्ही मागितलंय तर सगळ्या वस्तूंची आम्ही लिंक देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर या ऑइलच्या 2 बॉटल मला बसलेल्या आहेत 141 रुपयाला, म्हणजे 141 रुपयामध्ये. बॉटल झाल्याच्या नंतर इकडे हे आहे कंटेनर्स आहेत काही जे की फ्रीजमध्ये काही पण स्टोअर करण्यासाठी आहेत फूड. तर हे 7 कंटेनर आहेत. तर इकडच्या घरी राहायला आल्याच्या नंतर अगोदर जे तिकडे राहत होतं तेव्हा छोटं फ्रीज होतं, त्याच्यामध्ये काय थोड्याफार प्रमाणात डबे वगैरे बसायचे पण ती वापरून खराब झाले. तर इकडं आल्याच्या नंतर मग फ्रीज ऑर्गनायझरचा पूर्ण म्हणजे सगळं कसं व्यवस्थित ठेवायचं किंवा कसं काय करायचं तर हे आम्हाला भरपूर दिवसाचे मागवायचेच होते पण पार्सल इथं येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. पण आता एक करून मग इथं येतात मग तिथून इथं आणावं लागतं. आणि ऑनलाईन मार्केटमध्ये पण पाहिले होते पण ऑनलाईन थोडेसे चांगले वाटले त्यामुळं मग मागवले. तरी हा असं 7चा सेट आहे. पण तसं नाही, खेळाचा व्यवस्थित खेळा. त्यांचं दिवसभर हेच चालत असतं, हे माझा खिलोना घेतो तो त्याचा खिलोना घेतो. हे बघा हे असं 7चा सेट आहे. तर हे फ्रीजमध्ये चटण्या किंवा मग उरलेलं थोडंसं पीठ किंवा मग काही स्टोअर करण्यासाठी चांगलं आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणा तर काही ठेवण्यासाठी खूप छान सेट वाटला. आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे. हे बघा चांगलं प्लास्टिक आहे हे, इतकं काही म्हणजे असं खराब नाहीये. तर हे डब्याचा सेट मला बसलेला आहे 266 रुपयांमध्ये. आहे. तर त्यानंतर किचन मॅट तर खूप सुंदर आहेत ह्या मॅट सुद्धा. तर 4 मॅट मागवलेला आहे मी. ह्या 4चा सेट आहे. तर क्वालिटी वाईज पण खूप छान आहे आणि दिसायला वॉशेबल आहे. किचन मध्ये म्हणा किंवा मग हॉलमध्ये कुठेही डेकोरेट करण्यासाठी यावरती असं ठेवून एखादा फ्लावर पॉट किंवा इंडोर प्लांट ठेवलं तर तिथे छान दिसतं. किंवा मग टेबल वरती जो टेबल आहे हॉल मधला कुठेही ठेवलं तर छानच दिसणार आहे. हा मॅट आम्ही जंगल विला रेसिपीज साठी मागवलेला आहेत 2 आणि घरात 2 मागवलेल्या आहेत. तर ज्यांना माहित नसेल त्यांनी जंगल विला रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. ते आमचं कुकिंगचं चॅनल आहे जिथे आम्ही गावरान पद्धतीच्या छान छान अशा रेसिपीज दाखवतो. तर ह्या मॅटचा उपयोग ना आपण आपल्या पद्धतीने कसाही करू शकतो. 2 कॉम्बिनेशन असल्यामुळे छान दिसतात. त्या प्रॉपर ज्यूट मध्ये आहेत, मस्त आहेत, खूप आवडल्या मला ह्या. आणि या मॅट ना मला खूप स्वस्त बसल्यात. ह्या ॲक्च्युली मला 300 रुपयाचे 4 मॅट बसलेल्या आहेत, म्हणजे 100 रुपयाला सुद्धा एक मॅट पडलेली नाही. आणि खूप सुंदर आहे, प्राईसच्या अकॉर्डिंग तर खूप छान येतं. त्यानंतर इथे एक स्पून ठेवायचं जे असतं ते मी मागवलंय. तर बरंच हे मार्केटमध्ये शोधलं, आम्हाला मिळत नव्हतं. हे सुद्धा आम्ही जंगल विला रेसिपी साठीच मागवलंय.
तर आजकाल या असल्या वस्तू कोणी शक्यतो म्हणजे वापरत नाही. सगळीकडे किचन ट्रॉल्या झाल्यात किंवा मग ते स्टँड मिळतात, स्पून स्टँड, त्याच्यामध्ये सगळे ते वापरतात. पण ही खूप जुन्या पद्धतीची स्टाईल झाली, हे शक्यतो मिळत नाही. आम्ही शोधलं पण आम्हाला काही मिळालं नाही. मला ऑनलाईन सर्च करता करता दिसलं तर मग मी पटकन मागवलं हे. तर हे सुद्धा तिथं मागवलेलं आहे. स्पून वगैरे यामध्ये मोठे स्पून, छोटे स्पून, कुकिंगचे सगळं काही यामध्ये बसणार आहे. पुन्हा इथं अडकवायला सुद्धा आहे, कप किंवा काय काही अडकवायचं म्हटलं तरी म्हणजे छान आहे हे. तर या स्टँडची प्राइस आहे 155 रुपये. तर आता निवांत झालोय, थोडंसं 4 वाजलेत आणि आभाळ सुद्धा आलेलं आहे. ऊन वगैरे काही नाही, त्यामुळे लवकरच मिरच्या बाहेर निसायला घेतल्यात. तर लाल तिखट बनवायचं राहिलं होतं. मसाला सुद्धा त्या दिवशी करून ठेवलाय मसाल्याचं भाजून, पण आणखी दळायला दिलं नाही. म्हटलं दोन्ही एकत्रच देऊयात. हो, आणि आमचे मेन आयटमच राहिले होते. म्हणजे लाल तिखट झालं, हळद झालं, तरी सुद्धा हळद राहिलीच आहे ताई आपली. तर परत पुन्हा मसाला झाला. तर हे मेन आयटम आम्ही काय करत असतो दरवेळेस आहे ना, मे महिन्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांना जशा सुट्ट्या लागल्या की मे महिन्यामध्ये दरवर्षी कडकडीत ऊन असतंच. पण ह्या वर्षीच पावसाने म्हणजे लवकर पाऊस आलाय आणि आपल्याला पाऊस लागत होता. हो, पण आपल्याला काय माहिती होतं असं होईल नाही का. तर पुढच्या वर्षी आता काय करीत जायचं, जसं उन्हाळा लागला लगेच पहिले सगळं करून घ्यायचं, कारण पावसाचा काही भरोसा नसतो. तिथे 1.5 किलो मी लवंगी मिरची घेतलेली आहे. दरवर्षी मी याच पद्धतीने लाल तिखट करते, तर छान होतं. त्यानंतर 1.5 किलो संकेश्वरी मिरची घेतली आणि 1.5 किलो जी आपली बेडगी मिरची असते कलर येण्यासाठी ती घेतलेली आहे. तर ह्या प्रमाणाने छान होतात, म्हणजे लाल तिखट मस्त होतं, जास्त तिखटही होत नाही आणि कलर सुद्धा छान येतो. त्याला आता निसून आहे ना छान एक उद्याचे दिवस मी कडक उन्हामध्ये वाळू देणार आहे आणि मग दळायला देणार आहे. तर मिरची घेताना काय करायचं की बिना डेटाच्या मिरच्या घ्यायच्या नाही. भले घरी येऊन आपल्याला थोडासा ताण झाला, अर्धा एक तास निवडायचा. साईडला मिरचीमुळं कलरला प्रॉब्लेम येतो ना. मिरचीमुळे म्हणजे देठ काढलेल्या मिरच्या याला साईडला कर, तिखट आहे. ए बाबू, देठ काढलेल्या मिरच्या असल्या ना की काय होतं की त्याच्या लाल तिखटाच्या कलरमध्ये फरक पडतो आणि तिखटामध्ये पण नंतर, म्हणजे लाल तिखट पण ते टिकत नाही. त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण घरी आणूनच व्यवस्थित असं देठ काढून वाळवायची आणि मग मिरची करायची. आणि लाल तिखट ज्यावेळेस आपण मिरची कांडकमधून करून आणतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल मिक्स करायचं, जेणेकरून काय होतं लाल तिखटाला जाळी वगैरे लागत नाही आणि रंगही छान येतो. आता ज्यावेळेस आमचं येईल ना हे घरी कांडपमधून मिरची कांडपमधून पावडर होऊन, त्यावेळेस मी दाखवून की मी कसं मिक्स करते. कोणी कोणी दळायला पण देतात डायरेक्ट, पण आम्ही घरी आणल्यावर कालवत असतो. तर आम्ही ह्याच पद्धतीने म्हणजे ताई, मी तर नाही, मला नाही माहिती आहे लाल तिखटाविषयी काही कसं करतात काय करतात, पण ताई ह्याच पद्धतीने बनवत असती पहिल्यापासून. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता किंवा अजून कुठल्या पद्धतीने लाल तिखट केलेलं छान राहील, कसं प्रमाण घेतलेलं राहील, तर आपल्या ताईंना कुणाला माहित असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही त्या पद्धतीचं सुद्धा एकदा ट्राय करून पाहू नक्कीच. आम्ही तर म्हणजे बऱ्याच वर्षापासून हेच प्रमाण घेतोय. जवळजवळ 8-9 वर्ष झाले असतील हे ना. बरोबर जरी होतं तरी पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आलं की मग हे सगळं कामं व्हायची किंवा मग मम्मी बनवून द्यायची आम्हाला व्हायची. मग घरी पण ठेवायचं, सोबत पण न्यायचं, म्हणजे भरपूर प्रमाणात करावं लागायचा. मसाला झालं, मिरची झालं, परत हळद झालं, म्हणजे जवळजवळ आपण किती किलोचं करायचं ग, 4-4, 5-5 किलोचं करायचं. मग मी काही नेणार, ताई काही नेणार आणि मग पुन्हा घरी पण काही ठेवायचं, म्हणजे प्रमाण जास्त प्रमाणात करावं लागायचं. आणि उन्हाळ्यात सुट्टीला आला की हेच काम राहायचं आम्हाला, दुसरं काहीच नाही. महिना कसा उन्हाळी पापड्या बनवायच्या आणि जत्रा सगळं त्यात यायचं. 1 महिना असा निघून जायचा ना, कळत सुद्धा नव्हतं. आणि काय होतं ना, जेवढं आपण मग आपली लाईफ बिझी ठेवू ना तेवढं म्हणजे कळत नाही महिना कसा गेला, दिवस कसा गेला, काही कळूनच येत नाही. तर आता घ्यावं लागते ना आपल्याला कुरडा येत आहे घरात. अजून राहू द्या, जरा ऊन तर नाही पण राहू द्या हवेला, नंतर घेऊयात. पाऊस चांगला फसवतोय, मज्जाच घेतोय. ह्या ज्या बिया पडलेल्या आहेत ना, ह्या बऱ्याचशा म्हणजे आपण ज्यावेळेस कुठून आणतो ना तर त्या अशाच एक्स्ट्रा बाहेर येतात किंवा मग त्या म्हणजे आपल्याला फेकूनच द्यावं लागतात जे एक्स्ट्रा येतं. तर ह्या बिया थोड्याशा आम्ही वेचून घेऊन येत ना. आता याचं काय करणार आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता बीसाठी ज्या मिरच्याचं जे बी होतं ना चांगलं बरंच साचलं. हे बघा बरंचसं आहे, जी बेडगी मिरची होती तिचं. तर मग आता याचे रोप आले ना, आले पावसाने बाय चान्स आले तर मग देऊ तिकडं नेऊन टाकून, तिकडं वाफा करून. आणि इथं पहा पुदिना हा एकच काढणी आणून लावली होती, किती सारा आलाय. आणि हे पण पहा, ह्या मिरच्या 2-3 झाड आहेत ना, हे सुद्धा अशाच आम्ही बिया टाकल्या होत्या. तर याच्या मिरच्या म्हणजे आम्ही बऱ्याचशा खाल्ल्या आणि आता नाही का नाही येते त्याला मिरच्या, पण तरी पण ठेवल्यात आम्ही. परत फुटलंय पावसाने हे होईल ना आता फुटत, परत पुन्हा येणार आहेत त्याला. असंच बी टाकलं होतं. इकडे हे ओव्याचं झाड, हे पण काडी आणून लावली होती. हे जास्वंदाचं जे झाड आहे ना, हे पण काडीच आणून लावली होती. हे काही नर्सरीतनं रोप वगैरे आणलं नव्हतं. तर हे छोटं झाड होतं त्याच्यामुळे इथं बरंच काय आमचं बसलं.
तर आता इथेच मिरच्याचं डिवळ्यात टाकून बी पावसाने उगून आलं तर आलं आहे की नाही. हा, कारण नर्सरी मध्ये पण बघा 1 रुपयाला एक असं एवढी रोप आपल्याला मिळत बोटासारखे असते. हा? बोटासारखे हा, असे बोटासारखे 1 रुपयाला 2 रुपयाला एक रोप भेटतं. तर तेच आणून आपण लावत असतो. तर आम्ही असे बी टाकलं ना, असे रोपाचे बुचके उगवतात. मग ते काढून असे एवढ्याला झाले का मग आम्ही वाफ्यांनी लावून देतो. आता फौजी सुट्टीवर आले का तोपर्यंत हे रोप आहे ना उगून वर येतील आणि एवढे सुद्धा होते. मग ते आले का मग ते काम करत असतात. हे त्यांना नादच येतो भाजीपाला लावायचा. पण आता ते बदक ठेवायचे नाही ना तिकडं. इकडे येत नाही ना एवढे, ते नाही येत आता. इथे जरी आले 4-5 झाडं तरी मिरच्या नाही खावायच्या. भरपूर मिरच्या येतात एका झाडाला. बी किती आहे याची बरं मी म्हणते 300-400 रोप उगवून एवढ्याचे. आता हे ना, हे आहे रासबेरीचं झाड आणलं होतं पण ते उन्हाने पूर्ण हे झालं. अजून काही लावण्याचं चालू नाही. तिकडे आडमोरी ठेवलं मग ते तसंच राहिलं. तर आता ते पण इथं लावतोय आज. चला म्हटलं आता पाऊस फुटायला लागलाय, छान रोजच येतोय तर काहीतरी थोडंफार प्लांटेशन झालंच पाहिजे नवीन. सुकून परत फुटायला लागली पालवी त्याची, म्हणजे चांगलं फुटले. आता खाली लावल्यावर काही विषयच नाही. आता ते येणारच. हिरवा आहे खाली भरपूर, त्याला खाली हिरवी पानं पण आहेत त्याच्यामुळे ते छान फुटणार आहे. आता रासबेरी म्हणजे बरेच दिवस आपल्याकडे जास्त नाही पण महाबळेश्वर मध्ये वगैरे भरपूर प्रमाणात मिळते. ही रस्त्यानेच असते विकायला. जे लोक फिरायला गेले त्यांना तर माहितीच असेल. लहानपणी ना हे झाड होतं आमच्या तिकडं माहेरी. तर रासबेरी थोडंच राहिलं. हा, तर या रासबेरी ना खूप खाल्लेल्या आहेत मी. तर मला आवडतात म्हणून स्पेशल त्यांनी आणलं होतं. पण त्या अजून लावण्यातच आलं नाही. तेव्हा का आमचा ध्रुव कसा आमच्या बदकांबरोबर खेळतोय है ना. चंदन कस्तुरी काळूबाळू बरोबर खेळायचं काम चाललंय त्याचं है ना ध्रुवा. ते पाण्यात पोहून आले. ते बघा त्यांना पोवायला तो हौद केलाय तिकडं. कारण आता मागच्या व्हिडिओ मध्ये एका दाखवला होता करताना पण झाल्यावर नाही दाखवला. आणि जसं की विहिरीचं पण आता सारखं त्याच्यामध्ये पाणी टँकरचं टाकतो तर ते वापरात येतं. त्याच्यामुळे मग त्यांना हा स्पेशली हौद बनवलाय पोहण्यासाठी. याच्यात दिवसभर डुबक्या मारतात ते. खालनाला एक असं ठेवलेलं आहे त्यांनी कॉक. जेव्हा म्हणजे आपल्याला साफ करायचं पाणी एक्स्ट्रा काढून घ्यायचं त्यातलं सगळं जे खराब झालेलं तर त्यावेळेस तो साफ करता येतो कॉक काढून. तर आता मस्त असे पोहून गेलेत बघा. इथं मुरुम लागला. दगड आहे मोठा हा ना, दगड आहे खूप मोठा. तर आता एवढा खोल खड्डा घेतलाय तरी पण अजून घ्यावा लागेल. कारण जोपर्यंत भुसभुशीत माती लागत नाही तोपर्यंत खांदावाच लागेल वेळाने. अशा याच्यात झाड लावलं तर ते 100% जळणार. त्यामुळे इथलं झाड आमचं जळालंय मला असं वाटतं है ना. हे बघा किती मोठा दगड लागलाय. आता याला टिकावं लागेल दुसऱ्यासाठी. इकडे फोडू आपण जरा थोडं साईडला फोडून बघ बरं. इकडे नसणार. तर आता मंदिरामध्ये आलोय बेलाचं झाड लावण्यासाठी. तर हे पहा अगोदर बेलाचं झाड होतं इथं पण ते ना काही कारणाने म्हणजे उन्हाळ्यामध्ये थोडंसं जळालं आणि वाटत होतं पण ते परत पावसाने फुटलंय. हे लावलं होतं सगळ्यात पहिले म्हणजे मंदिराचा पाया खांदा त्याच वेळेस हे लावलं होतं. तर त्याच्यानंतर मग हे जळालं म्हणजे आलंच नाही, फक्त त्याची काडी राहिली. मग दाजींनी परत दुसरं आणलं. तर हे मी माझ्या हाताने लावलं होतं हे दुसरं सुद्धा याच्या शेजारी. तर म्हणलं नाही का आता हे जळालं हे यायचंच नाही मला वाटलं पण ते आलं. हे पण आलं. आणि आता जसा कडक उन्हाळा सुरू झाला तर तसं हे दोन्ही पण परत कामातून गेले. मग दाजी म्हटले मला दोन्ही पण गेले ते आता ते येणार नाहीत. त्या आमचं ध्रुव कसा आंबे तोडायला लागला. तोडू नको ठेव चिकूतन. तर मग आणि हे 2-3 वेळेस पाऊस झाला ना तर बघा किती छान असे फुटले ते. आणि मग ते त्यांनी तिसरं हे बघा हे तिसरं बी आणून ठेवलं. आता हे पण लावून देतोय आणलंयस तर मग आता इथं नको लावायला ताई. थोडंसं जवळ घे. हा इथं लावू मंदिराच्या शेजारी नाही का नाही. इथं लावू इथं. हे बघा इथं खालच्या फांदीला पण किती सारे अंजीर आलेत. अगदी खाली टेकलंय पार झाडाला. आता परवा दिवशीच 20-25 तोडून नेले. खूप गोड अंजीर येते. आणि 2 झाडं आहेत. दोन्ही याला पण म्हणजे भरपूर म्हणजे अंजीर आलेले आहेत सगळेच. सगळ्याच फांद्यांना असं नाही की कुठल्या फांदीला नाही. भरपूर फळ या झाडाला. ध्रुवनी काय आणलं? टमाटर पिकलेलं होतं इथं. हा मग हे तर कच्चं नाहीये, पिकलेलं आहे फक्त. अजून आंबे पिकू राहिले हे बघा. अजून थोडंच राहिले आंबे पिकायचे. आणि इथे एक सिटी आहे. इथे एक टंकी आहे भरलेला. टंकी भरलेली. तो पण सांगते. तो पण ब्लॉगिंग करतोय आज. मग हे बघा तुझं काय झालं. मग आता ह्या टोमॅटोचं तू काय करणार आहे? चटणी बनवणार आहे आज. चटणी येते का तुला बनवता? मी फक्त खट्टा खट्टा खापणार. अजून काय करणार?
आम्ही आज किचन सेंड मध्ये टाकणार आहे. किचन सेट मध्ये टाकणार आहे हे टोमॅटो तुझ्या. हा आणि मग काय आईला देशील ना खायला? हा हा हे बघ ससा आज बाहेर आलाय. हे बघा हे बघा. अय हानी बनी आज कसं काय तुम्ही बाहेर आले? ते बघा बघून कसा पळतो. पळाला छिक, 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 छिक. गेला. एक तर दिवसा बाहेर येणंच त्यांनी आता आजकाल टाळलंय गरमीमुळे. पण आता आभाळ जसं यायला लागलं तसं ते बाहेर निघायला लागले. तर इकडे हे दोघं बसलेत आमची चंदन आणि कस्तुरी. आणि तो बघा तिकडं झाडाखाली जाऊन लपून बसला. तर एकाच ताईंची 2-3 वेळेस कमेंट आलती की ताई याच्यावर काही माहिती असला तुम्हाला उपाय तर सांगा म्हणून. पण रोज आज उद्या चाललंय. तर काय आहे ना की आमच्या बाबाला थोडासा छोटा एका जागेवर नाईटा आलाय. तर म्हटलं चला मग हा उपाय करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. तर याने चांगला फरक पडतो. तर आता इथं मेन म्हणजे त्या उपायाला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे लिंबाचा पाला. तर ती काय करायचंय तुम्हाला दाखवते मी पुढं. तर इथं आहे ना लिंबाचं झाड होतं. तर हे मोठं होतं तर तोडलं आम्ही नाही का. ती बांधावर येत होतं ना तिकडचं त्या साईडच्या शेतात आणि ह्या साईडच्या मधीच होतं. आणि मग ते कंपाऊंडच्या फिनिशिंगला थोडासा प्रॉब्लेम करत होतं म्हणून आम्ही तोडून टाकलं. पण पावसामुळे बघा ते सुद्धा परत फुटलंय. पण बरं झालं आता याला थोडं एवढं तरी आम्ही ठेवू, मोठं होऊन नाही द्यायचं. कारण की मग वापरापुरतं ठीक आहे एवढं नाही का. तर आता हे असं कोवळा पाला घेतलाय मी. तर याने चांगला फरक पडतो. तर हे बघा एवढा पाला मी घेतलाय. तर आपल्याला बनवायचं आहे ते औषध. तर कडुलिंबाच्या पाल्यामध्ये ना जम्स मारण्याची एवढी ताकद असते ना. कारण की भरपूर औषधांमध्ये कडुलिंबाच्या पानांचा खूप उपयोग केला जातो. आणि हे तर घरगुती आपल्याला रामबाण उपाय करायचा आहे. त्याच्यामुळे हे पाला आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे या खवड्यांसाठी किंवा मग डोक्यामध्ये जे खाज येतं त्याच्यासाठी. तर चला मग करू आपण ते. ध्रुवा चल बाळा चला. तर इथं लिंबाचा पाला ना मी पाला तोडून घेतलाय आणि छान असा धुवून घेतलेला आहे. आणि हा पाला ना आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटायचा आहे. तर खरंच हा उपाय खूप इफेक्टिव्ह आहे. ज्याला फंगल इन्फेक्शन, खरूज, नायटा, जे डोक्यामध्ये खवडे किंवा मग डोक्यामधला डॅन्ड्रफ, बऱ्याच इलाजांवर लिंबाचा पाला एक रामबाण उपाय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर बाबांना थोडासा नाईटा आलता, याच्या अगोदर पण आलता एकदा. तर आम्ही लावलो होतं हे तर तो गेला होता. तर मग बऱ्याच दिवसांनी आता पुन्हा आला. तर म्हटलं मग चला करूयात. तर यामध्ये ना पाणी अजिबात घालायचं नाही. कोकोनट ऑइल टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं. हे पहा तुम्ही या पद्धतीने वाटायचं आहे. आणि नंतर यामध्ये ना हा कापूर टाकलेला आहे. तर हा भीमसेन कापूर आहे. आणि भीमसेन कापूर असा चांगली त्याची पावडर करून घेतली आणि छान असा चमच्याने मिक्स करायचं. आणि नंतर आणखी तेल टाकायचं याच्यामध्ये. जितकं टाकता येईल तितकं तेल टाकायचं. कारण आपण हे नंतर आहे ना सगळं म्हणजे व्यवस्थित हा चोथा काढून घेणार आहोत. आणि छान असा कापूर ना आपल्याला विरघळून घ्यायचा तेलामध्ये. आणि नंतर मग जितकं हवं तितकं आपल्याला कोकोनट ऑइल यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर खरंच ना खूप इफेक्टिव्ह उपाय आहे हा. एका ताईंची कमेंट आली की त्यांचं छोटंसं बाळ आहे आणि त्यांच्या बाळाच्या डोक्यामध्ये हे झालंय. तर मग 2-3 महिन्यापूर्वी नाही 2-3 नाही मला असं वाटतं 4-5 महिने झाले असतील. तर बाबांना पण आलतं पायाला गुडघ्याच्या पाठीमागं. तर त्यावेळेस आम्ही असं बनवून लावलं होतं. तर आम्हाला कुणीतरी सांगितलं होतं. तर छान असा फरक पडला. तर याची काही साईड इफेक्ट नाही आहे. करून पाहू शकता ज्याला काही प्रॉब्लेम आहे यापैकी ते. तर आता सगळं मिक्स झाल्याच्या नंतर ना मी एका गाळणीमध्ये याला वाटून व्यवस्थित असं गाळून घेणार आहे. दाबून गाळून काढायचं. कारण याच्यामधलं तेल सगळं खाली ड्रेन झालं पाहिजे. आणि हे ड्रेन झाल्याच्या नंतर एका छोट्याशा काचेच्या बॉटलमध्ये ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि हे 2 ते 3 दिवस चांगलं राहतं. शक्यतो ना फ्रेश जर बनवून लावलं तर त्याची एक वेगळाच पॉवर राहणार आहे. त्याचा एक आणखी जास्त इफेक्टिव्ह राहील ते. पण नाही जर शक्य झालं तर मग 2-3 दिवस असं फ्रीजमध्ये एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवा. आपण प्लास्टिकच्या वगैरे नकोय. तर असं फ्रीजमध्ये ठेवून आपण दिवसातनं 3 ते 4 वेळा ना जिथं नायटा किंवा खरूज किंवा मग जे फंगल इन्फेक्शन म्हणतात ना त्यावरती असं पुसट बोटाने घेऊन लावलं तर नक्कीच याने ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार आहेत. तर पहा हे अशा प्रकारचं लिक्विड तयार होतं. आणि इतकं साऱ्या याच्यातनं पहा इतकं थोडंसं निघलं अगदी 2 ते 3 चमचे. बाकीचं सगळं वेस्ट जातं. पण खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. खूप पॉवरफुल आहे हे. आवडल्यास ट्राय करून पाहू शकता. तर राऊरीचे जयश्री पाटील ताई आलेले आहेत आम्हाला भेटण्यासाठी. तर खूप आनंद झाला आम्हाला हे आणि त्यांनाही. काका डॉक्टर आहेत, हा दादा सिव्हिल इंजिनियर आहेत आणि हे राऊरीवरनं आम्हाला भेटायला आलेले आहेत. सबस्क्रायबर आहेत. ह्या काकू आमच्या डेली व्हिडिओ पाहतात आणि खूप छान वाटलं यांना भेटून. तर ते पुण्याला चाललेले आहेत. एवढी राहिलाय हा ना. आता पुढच्या आमच्याकडे या. येऊ नक्की येऊ. खूप आग्रहाचं त्यांचं आम्हाला आमंत्रण आहे घरी येण्यासाठी. तर
फोन करून ते म्हणजे जंगल व्ह्यूला त्यांना पाहायचा होता, त्याच्यासाठी हो. आलते. आणि डेली ब्लॉग्स बघतात त्याच्यामुळे त्यांना व्हिडिओ मार्फत तर सगळं पाहायला भेटतच होतं, पण आज स्पेशली म्हणजे लाईव्ह भेटल्यानंतर आम्हालाही खूप आनंद झाला. आपलंच माणूस कोणतरी आपल्याला भेटायला आलं आवर्जून, याचाच खूप आनंद वाटतं. तर थँक्यू बरं का ताई. ताई नाही तुम्हाला आता म्हणजे तुम्ही आता मावशी सारखेच आहे ताई की नाही? योगदान हे तुमचं फार मोठं आहे हे सगळं करण्यामध्ये. तुम्हाला याच्यासाठी नक्कीच शुभेच्छा. थँक्यू. तर ही जी पाटील फॅमिली आम्हालाच भेटायला आली, तर त्यांच्याशी बोलून किंवा त्यांना पाहून असं वाटलंच नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदा भेटतोय. इतक्या छान, म्हणजे त्यांना आमच्या फॅमिलीबद्दल सगळं काही माहिती होतं, आमच्या राजूंबद्दल, आमच्या अक्कांबद्दल, सगळ्यांबद्दल. तर त्या अशा बोलत होत्या की असं वाटत होतं की त्यांचं आणि आमचं काहीतरी रिलेशन आहे, याच्या अगोदर आम्ही त्या फॅमिलीला भेटलेलो आहोत, इतकं आपुलकीने ते बोलत होते. तर त्या काकू बऱ्याच दिवसांच्या काकांना म्हणत होत्या की मला त्यांच्या घरी जायचंय म्हणून. फायनली त्या काल आल्या, औरंगाबादला चालल्या होत्या, म्हणजे त्या वोटिंग करायला राहुरीला आल्या होत्या, तर त्या तसंच आमच्याकडे आल्या. तर थँक्यू सो मच काकू आल्याबद्दल, आणि खरंच खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. असाच आशीर्वाद असू द्या. आणि फक्त ह्या काकूच नाही, सगळीच आमची जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्या सगळ्यांच्याच खूप गुड विशेष आमच्या बरोबर आहेत. तर धन्यवाद सगळ्यांना. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.